केलेली कामं चोरतोय. म्हणजे मला एक गोष्ट आवडली, मुद्दामून मी ती बातमी कट करून घेऊन आलेलो आहे. जयंत पाटील जे आपले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांनी सांगलीमध्ये का कुठे एक भाषणात चांगलं बोलले. कारण झालंय का आता भाजपचे जे काही निष्ठावंत म्हणून शिल्लक राहिलेत त्यांची अवस्था फार वाईट आहे. भाजपमध्ये फार वाईट आहे. म्हणजे जे सगळे माखलेले लोक आहेत कशा कशाने त्यांना भाजपात घेतलं जातंय. त्यांना आंघोळ घालायचं काम निष्ठावंतांना करावं लागतंय. सगळं त्यांचं धुवून पुसून साफ करायचं आणि डोक्यावर घेऊन मिरवायचं, हे निष्ठावंतांचं काम राहिले. म्हणजे निष्ठावंतांच्या खांद्यावर उपऱ्यांचे ओझे. तो पिंजरा पिक्चर होता ना, त्याच्यात कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे. आणि त्यातलाच एक डायलॉग काल जयंत पाटलांनी मारलाय की भाजप म्हणजे कसा होता, नीतिमत्ता साधन सुचिता. 2014 साली यांच्या मोठमोठ्या जाहिराती होत्या, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, आहे ना, आठवतंय का? आता त्यांनाच विचारा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. कारण आम्ही तुमच्या सोबत होतो हिंदुत्वासाठी, पण आजचं तुमचं हे थोतांड आहे हे आम्हाला मान्य नाहीये. आणि तुम्ही जे तुमचं जे एक वेगळेपण होतं ते वेगळेपण तुम्ही गमावलंय. आणि म्हणून जयंत पाटील काल जे बोलले की ये बंद करने आए थे तवायफों के कोठे, मगर सिक्कों की खनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे. म्हणजे कोठे बंद करायला आलेले पण नाण्यांचा खणखणाट ऐकला आणि स्वतःच मुजरा करायला लागले. जाऊ तिथे खाऊ. आणि आंबारस तुम्ही आज जे भाषण केले, तुम्ही जे भाषण केले ते भाषण केल्यानंतर जरा मेवा भाऊकडे कोणाला तरी पाठवा 1000 रुपये आणायला, 2000 रुपये आणायला. कारण त्यांनी मला आव्हान दिले की उद्धव ठाकरेंनी विकासावर बोलून दाखवावं. मग आंबारस जे काय बोलले ते विकासाचं नाही बोलले तर कसलं बोलले. आणि या ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्यामध्ये पाण्याचं तर संपूर्ण वाट त्यांनी लावले. जी पाणी योजना आम्ही आणली होती ही विकासाची होती की नव्हती. गुंठेवारीचा प्रश्न आपण सोडवला, हा विकासाचा होता की नव्हता. तिकडे जी काही MIDC आणले 5 स्टार, ती विकासासाठी होती की नव्हती. शाळेच्या दर्जामध्ये सुधार केला होता, रस्ते सुधारले होते, कचऱ्याचा प्रश्न सोडवला होता, अनेक गोष्टी केल्या होत्या. या विकासाच्या होत्या की नव्हत्या. पण 2000 रुपये तुम्ही मला माझ्या विकासाच्या भाषणावरती बक्षीस लावण्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याला जो तुम्ही त्यांची थट्टा करताय, 1 रुपयामध्ये पीक विमा, 6 रुपयामध्ये, 5 रुपयामध्ये, जा त्याचं पहिलं देणं आहे ते देणं तुम्ही द्या. आजच मला कोणीतरी सांगितले की आता फोन पे त्याच्यावरती 2-2000 रुपये वाटायला सुरुवात झाले. निवडणूक आयोगाने आणि पोलीस कमिशनरने याच्यात लक्ष घालायला पाहिजे. जर ते सच्चे असतील तर ते पण तिकडे जाऊन जर का मुजरा मारत असतील तर मग त्यांच्याकडनं नाही तर कोणाकडनं अपेक्षा करायची. सगळा कारभार जर का तुम्ही पैशाने विकत घेणार असाल, म्हणजे ही पहिली निवडणूक अशी बघितली की जिकडे विरोधी पक्षाकडनं कोणी उमेदवार शिल्लकच राहू नये, तो मागे त्यांनी मागे घेतली पाहिजे उमेदवारी. आणि माझा उमेदवार हा बिनविरोध आला पाहिजे म्हणून दमदाटी आणि पैशाचं आमिष दाखवलं जाते. पण मला माझ्या सगळ्या उमेदवारांचे, इकडे जालनाचे सुद्धा उमेदवार आले, सगळ्यांचा अभिमान आहे. तुम्ही निष्ठेने लढाईला उभे राहिलेला आहात. आणि महाराष्ट्र हा नेहमी लढवय्याला साथ देत असतो, गद्दाराला साथ देत नाही. आम्ही लढतो आहोत, आम्ही तुमच्यासाठी लढतो आहोत. पण अधिकाराची मस्ती घेऊन हे निवडणुकीतनं उमेदवाराला माघार घ्यायला लावतायत. अरे जाल कुठे तुम्ही. कारण सगळीकडे जर का तुम्ही पैशाची आणि सत्तेची मस्ती दाखवायला लागलात तर बंगालमध्ये जे चाललंय, ममता बॅनर्जी जे रस्त्यावरती उतरल्या तसा महाराष्ट्र रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही विरोधी पक्षांवरती ईडी, इन्कम टॅक्स आणि CBIचे धाडी टाकताय. आणि तुमचे सगळे जे बगल बच्चे आहेत, चेले चपाटे आहेत, गुन्हे केले तरी त्यांना काही
कसली काही परवाच पडलेली नाहीये. सरळ भाजपात जात आहेत आणि भाजपवाले सुद्धा आंघोळ घालून त्यांना स्वच्छ करून टाकतायत. एवढ्यावरती थांब.